पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम, सप्रेम नमस्कार। आज पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेच्या हृदयातील विवेक शक्तीशी सुसंवाद साधण्याची संधी बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून मला मिळाली, त्याबद्दल आदरणीय राहुल खांडेकर सरांचे धन्यवाद। आज एक ज्वलंत विषय आहे। प्रवाहात वाहत असताना आम्हाला प्रवाहाची दिशा कुठल्या भयानक वास्तव्याकडे घेऊन जात असेल याची कल्पना सुद्धा आम्ही करू शकत नाही, कारण आम्ही त्या प्रवाहामध्ये वाहत असतो। परंतु जेव्हा या प्रवाहाच्या उगमाचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेस आम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येतं। कारण आज विषयच असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी गेल्या काही 8 दिवसापूर्वी जे वक्तव्य केलेलं आहे आणि तेही सार्वजनिक ठिकाणी, ते वक्तव्य गंभीर दखल घेण्यासारखं आहे। कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाचा संविधानिक प्रवास हा हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून करण्यात आलेला पहिला गिअर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निर्मितीतून टाकलेला होता। आणि या भारताच्या संविधानामध्ये संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण, निर्जीव सृष्टीच्या याचा सारासार विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मसुदा समितीच्या अध्यक्षीय नैतिक कर्तव्यातून या ठिकाणी करून दाखवलेला आहे। या पृथ्वीला नैसर्गिक भूकंपाचे धक्के खूप अल्प आहेत, परंतु गरीब आणि श्रीमंतीचे दरीचे धक्के, कृत्रिम भूकंपाचे धक्के फार मोठ्या प्रमाणावर या पृथ्वी तलाला घडलेले आहेत। यामध्ये सर्वात जास्त मानवी हक्काचं उल्लंघन होऊन त्या मानवी हक्कातून निर्माण झालेले जे काही सुधारणावादी आणि चळवळीचे आंदोलन आणि धक्के आहेत ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यामधून रक्तरंजित पाटच या पृथ्वी तलावरती वाहिलेले आहेत। यामध्ये इसवी सन पूर्व 2350च्या एरुकागिनेच्या ग्रीक मधल्या पहिल्या चळवळीपासून ते आज शेवटच्या घडलेल्या मणिपूर मधल्या जळीत प्रकरणापर्यंत असेल, या सर्व हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये या पृथ्वी तलावरती जे काही मानवी हक्काचे लढे लढल्या गेले, त्यामध्ये अमेरिकन राज्यक्रांती असेल, अमेरिकन यादव युद्ध असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती असेल, जपानची मेजी क्रांती असेल, पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल आणि वेगानं दिशेनं जाणाऱ्या तिसऱ्या जागतिक अंतिम महायुद्धाकडे आमची गती असेल, रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये झालेले रक्तरंजित पाठ असतील, गाझापट्टीमध्ये इराण आणि इस्रायलच्या माध्यमातून, हमासच्या माध्यमातून, हिजबुल्लाच्या माध्यमातून होणारा रक्तसंहार असेल, असे अनेक आजपर्यंत घडलेले सर्व रक्तरंजित प्रवाह याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर ते केवळ आणि केवळ मानवीच्या अधिकाराचं उल्लंघन। आणि हे जगाच्या इतिहासामधले झालेले मानवी हक्काचे उल्लंघन हे आमच्या देशातच काय तर पृथ्वीवर कुठेही हे होऊ नये याची गंभीर दखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या भारताच्या संविधानाची निर्मिती केली। केवळ 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढेच नसून तर ब्रिटिश म्युझियम मध्ये 18 तास अभ्यास करून त्यांनी या संविधानाच्या निर्मितीचा संकल्प जागतिक व्यवस्था समजून घेण्यामध्ये
भारत देशाची व्यवस्था समजून घेण्यामध्ये अभ्यासातून त्यांनी ते हेरलं आणि त्या संपूर्ण अभ्यासातून त्यांच्या निर्माण झालेल्या विद्वत्तेच्या बळावर त्यांनी या भारताच्या संविधानाची निर्मिती केली। जगाच्या तुलनेमध्ये आमच्या भारताचा इतिहास कसा आहे हे त्यांनी समजून घेतला आणि अशा असलेल्या इतिहासाला मानवाच्या संपूर्ण सर्वांगीण विकासाची कशी त्यामध्ये समावेश करता येईल या माध्यमातून त्यांनी या भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे। आणि या भारताच्या संविधानाची निर्मिती करत असताना त्यांनी जे लोकशाहीचे आधारस्तंभ असतात, जे प्रमुख आधारस्तंभ असतात ते 3, जे कायदेमंडळ म्हणजेच संसद, ज्याला राज्यसभा लोकसभा म्हणू, आणि राज्याच्या पातळीवरती विधानसभा विधान परिषद म्हणू किंवा विधानमंडळ म्हणू, दुसरा कार्यकारी मंडळ ज्याला प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ म्हणू, आणि राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ म्हणू, आणि तिसरा जो न्यायमंडळ म्हणू। आणि हे तीनही लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत, शेवटची जी संस्था आहे न्यायमंडळाची, ही संपूर्णपणे कार्यकारी मंडळाच्या व्यतिरिक्त स्वतंत्र न्याय प्रणाली निर्माण झाली आहे। त्याचबरोबर निवडणूक आयोग ही सुद्धा स्वतंत्र व्यवस्था निर्माण केलेली आहे। कॅग CAG कॉम्प्ट्रोलर ऑडिटर इन जनरल ही सुद्धा स्वतंत्र प्रणाली निर्माण केलेली आहे। या सगळ्या ज्या काही स्वतंत्र न्याय प्रणाली सहित ज्या काही स्वतंत्र संस्था निर्माण झालेल्या आहेत संविधानामधून, त्या यासाठीच की या देशामध्ये संसदीय लोकशाही जी आहे, जी सत्तेचं विकेंद्रीकरण करणारी आहे, अशा पद्धतीची संसदीय लोकशाही या संविधानामधून अधोरेखित करून बाबासाहेबांनी त्याला प्रदान केलेला आहे। आणि या सर्वात महत्वाचं, ह्या ज्या लोकशाहीच्या मूल्याच्या ह्या ज्या काही संस्था आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि अदृश्य असलेला खांब चौथा ज्याला पत्रकारिता म्हणू, तर या चारही संस्था ज्या आहेत त्या या संपूर्ण लोकशाही आणि संविधानाचा पिलर आहेत, कॉन्क्रीट पिलर आहेत, ज्याला आपण आधारस्तंभ म्हणू। आणि हे आधारस्तंभ जर ढासळतात कधी, जेव्हा यांच्यामध्ये नैतिकता, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घटनात्मक नीतीचे पालन झाल्याशिवाय आणि सार्वजनिक सज्जद विवेक बुद्धी विकसित झाल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही। हा इशारा बाबासाहेबांनी संविधानात प्रदान करताना देण्यात आलेला होता। त्या इशाऱ्याकडे आज आम्ही सर्वसामान्य जनता मोठ्या कष्टानं भावस वाटतंय। आणि जेव्हा ह्या दृश्य असलेल्या 3 संस्था ज्या आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या तिघांच्याही सर्वात वरचं स्थान जर कोणाला असेल तुलनेने, तर ते आहे न्यायपालिकेला आणि त्यातल्या त्यात सर्वोच्च न्याय संस्थेला। कारण कायदेमंडळामधून कायद्याची निर्मिती करत असताना आणि कार्यकारी मंडळाकडून त्याची अंमलबजावणी करत असताना जर का यामधून घटनात्मक पेच निर्माण झाला, तर त्या घटनात्मक पेचाची सोडवणूक किंवा त्या संदिग्धतेची सोडवणूक ही सर्वोच्च न्यायालयाला करावी लागते। आणि हे सर्वोच्च न्यायालय या देशाचा संपूर्ण संविधानिक आधारस्तंभ या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे। आणि म्हणून या देशामधून कुठल्याही प्रकारचं मानवी मूल्यांचं हरण होत असेल, सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्काचं हनन होत असेल, तर त्याला न्याय देण्याचं काम या माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आहे। आणि त्यातल्या त्यात विशेष करून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचं ते नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य आहे। आणि त्यासाठी सर्वसामान्यांच्या समस्या, सर्वसामान्य जनतेच्या
कारण सर्वसामान्य जनता ही लोकशाहीमध्ये निरागस बाळासारखी असते आणि तिला सांभाळण्याचं काम या तीनही संस्थांचं असते आणि त्यातल्या त्यात विशेष करून या सर्वोच्च न्यायालयाचं हे त्या बाळाला सांभाळण्याचं काम असतं. आणि जर का या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आज 2024च्या ऑक्टोबर महिन्यातले असलेले आणि पुढल्या महिन्यामध्ये निवृत्त होणारे जे आहेत ते माननीय धनंजय चंद्रचूड साहेब, गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून, जवळपास 2.5 वर्षापासून त्यांच्याकडून आमची महाराष्ट्रीयन जनता आणि एकंदरीत संपूर्ण देशातली जनता त्यांच्याकडून एक भाबडी अपेक्षा निर्माण केली होती. भाबडी अपेक्षा त्यांनी जनतेने व्यक्त केली होती की निदान महाराष्ट्रातील जो काही राजकीय पेच राजकारण्यांनी निर्माण केलेला आहे, जे 10व्या अनुसूचीचं उल्लंघन ज्यांनी केलं, त्या संविधानाच्या उल्लंघनाला आपण एक संविधानिक बाजू घेऊन ठामपणे देशाची बाजू घेऊन सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन जर आपण एक आदेश जर तुम्ही पारित केला असता आणि तो दिला असता तर निश्चित आमच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये आपल्याविषयीचं स्थान एक प्रकारे आविष्कारित झालेलं असतं. असं वाटलं असतं की आमच्या संविधानाला कुणीतरी वाली आहे, आमच्या लोकशाहीला कुणीतरी वाली आहे, आमच्या देशाला कुणीतरी वाली आहे, अशी निश्चितपणे आमच्या सर्वसामान्य जनतेची ही भावना व्यक्त झाली असते. परंतु जेव्हा 8 दिवसापूर्वी आपण एका सार्वजनिक ठिकाणी अभिव्यक्त होतात आणि ते सांगता तुम्ही की अयोध्या प्रकरणी, या बाबरी मस्जिद प्रकरणी जेव्हा मी निकाल देण्याचा विचार करत होतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये घालमेल झाली आणि मी देवाला प्रार्थना केली की देवा, तूच आम्हाला काहीतरी मार्ग दाखवशील की जेणेकरून या संदिग्धतेतून आम्ही निसंदिग्ध अशा प्रकारे निकाल देऊ. आणि देवाने ती ऐकलं आणि त्याप्रमाणे तुम्ही तो निकाल दिला. मी न्याय म्हणणार नाही, निकाल दिला. हा जो तुम्ही सार्वजनिक ठिकाणी संदेश दिलेला आहे, हा संदेशच आमच्या हृदयाची चिरफाड करणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जेव्हा संविधान सभेमध्ये या मसुदा समितीच्या माध्यमातून अनेक चर्चा होत गेल्या, डेबिट्स आहेत त्याच्या, आणि त्या चर्चेमध्ये अनेकांनी सांगितलं की आमचा हिंदू धर्म आहे, आम्ही त्या देवाला मानतो, आम्ही त्या परमेश्वराला मानतो, त्याचं संविधानामध्ये काय अधिष्ठान आहे ते सांगा. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आमच्या देशामध्ये केवळ एकच हिंदू धर्म नव्हे तर अनेक धर्म आहेत. म्हणून हे संविधान धर्मनिरपेक्षतावादाचा सिद्धांत मांडणार आहे. पण तरी सुद्धा विरोधकांच्या अट्टहासापायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी संविधानातील पदावर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जी शपथ टाकलेली आहे त्या शपथ ग्रहण करत असताना त्यांनी जी शपथ घ्यायची असते ती शपथ ही आहे, कुणी काही म्हणो की मी परमेश्वराला साक्षी ठेवून, मी ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतो की, ही जेव्हा शब्द वापरतात त्यानंतर त्या व्यक्तीला शपथ ग्रहण करत असताना शेवटी हेही म्हणावं लागतं की मी संविधानाची निष्ठा बाळगीन. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या ईश्वरापेक्षा, परमेश्वरापेक्षा, अल्लापेक्षा, या सर्वांपेक्षा संविधान महत्वाचं आणि मोठं पद आहे. संविधान हे मोठं आहे, हे धर्मनिरपेक्षतेने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा आपण केलेल्या त्या 8 दिवसाच्या वक्तव्याचा आम्ही सर्वसामान्य जनता म्हणून एक धर्मनिरपेक्षतावादी, समाजवादी, संविधाननिष्ठ
सर्वसामान्य जनता म्हणून आम्ही तुमच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. एक सर्वोच्च स्थानी बसलेला माणूस, संविधानिक पद सांभाळणारा माणूस, ज्याच्या हातामध्ये संविधान आणि लोकशाहीचा संपूर्ण बीजांकुर त्यांच्यामध्ये हातामध्ये आहे, अशी सन्माननीय व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करते, त्यावेळेस हे सिद्ध होतं की आमचा देश या लोकशाहीच्या संविधानाच्या रुळावरून भरकटून एक दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेत आमचा देश सापडलेला आहे, आमचं संविधान सापडलेलं आहे, आमची लोकशाही सापडलेली आहे. आणि जेव्हा ही व्यवस्थाच पूर्ण, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा पद्धतीने भरकटून बोलतात, याचा अर्थ स्पष्ट आहे की आमचं कायदे मंडळ सुद्धा गेलेलं आहे, आमचं कार्यकारी मंडळ सुद्धा ही पटरी सोडून भरकटलेली आहे, आमची पत्रकारिता तर नपुंसक आणि शंड होऊन संपूर्णपणे चिरफाड झालेली त्यांची. जर अशा अवस्थेमध्ये केवळ 75 वर्षामध्ये, म्हणजे संविधान दिनाचा 75वा वर्ष संपलेले आहेत, प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीचे 75 वर्ष संपत आहेत, म्हणजेच गेल्या 75 वर्षामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा हा जो गाडा आहे, संविधानाच्या प्रवासाचा जो हा गाडा आहे, हा गाडा केवळ 75 वर्षामध्ये नष्ट झाल्याचा या सुतोवाच आपण या 8 दिवसापूर्वीच्या वक्तव्यामधून केलेला आहे. आणि जेव्हा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि पत्रकारिता ही संविधानाच्या मूल्याची असलेली संस्था असलेली ही जी व्यवस्था आहे, ही संपूर्ण व्यवस्थाच जर विवेकाच्या, मानवतावादाच्या, विज्ञानवादाच्या रुळावरून जर घसरलेली असेल, भरकटलेली असेल, दिशाहीन झालेली असेल, तर तिला व्यवस्थित पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी विद्रोह करावा लागतो. आणि या व्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी विद्रोहाची तयारी आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि तो विद्रोह सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या शेवटच्या नागरिकापासून आम्ही सुरुवात करणार आहोत. तुम्हाला आमचं ओपन चॅलेंज आहे की आम्ही भारताचे लोक जे संविधानानं पहिल्या ओळीपासूनच सुरुवात केलेली आहे आणि स्वतः प्रत अंगीकृत करत आहोत. जरी केवळ संविधानाचं पुस्तक किंवा ग्रंथ हातात घेऊन विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो, संविधानाची मोठी प्रत घेऊन जरी त्याची मिरवणूक काढलेली असेल, जरी बॅनरवर संविधानाचे फोटो झळकवून निवडणुकीच्या तोंडावरती आमिष दाखवत असाल, तरी सर्वसामान्य जनतेमधील आणि सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य जनतेतून जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे, त्या बुद्धिजीवी वर्गाला हे याचं घेणं देणं आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच ज्या पद्धतीनं सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य जनतेमधून निर्माण झालेले फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातले मॉन्टेस्क्यू, रूसो, व्हॉल्टेअर, दिदेरो यांसारखे बुद्धिजीवी वर्ग असलेले आचारवंत आणि विचारवंत यांनी ज्या पद्धतीनं 95% सर्वसामान्य जनतेची बाजू घेतली आणि फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी करून दाखविली, अगदी त्याच पद्धतीनं माझ्यासारखे अनेक असंख्य आचारवंत आणि विचारवंत याच सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन तुमच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही वाटेल तो त्याग, संघर्ष समर्पित होऊन करणार आहोत. कारण या देशाचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला आम्ही स्वतंत्र झालो, परंतु गेल्या हजारो वर्षापासून आम्ही हे स्वातंत्र्य का गमावून बसलोय याचा आम्ही अंतर्मुख होऊन विचार करत आहोत. आणि या स्वातंत्र्य गमावून बसून आम्ही गुलाम का झालो, बाहेरून आलेल्या आर्य लोकांच्या कूटनीतीच्या, कुसंस्कृतीचे गुलाम आम्ही का झालो, याचा विचार आम्ही करून सार्वजनिक पद्धतीनं जागृत होऊन
तुमच्या या अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही विद्रोह करण्याची तयारी करत आहोत. तो विद्रोह वैचारिक असेल, तो विद्रोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सांगितलेल्या अनुच्छेद क्रमांक 19 च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. विनाशस्त्र जमवून प्रत्येकाच्या हृदयाच्या सतसत विवेक बुद्धीशी आवाहन करून त्यांना जागृत करून त्यांच्याकडून कृती करून घेऊन आविष्कारित करण्याची जी वेळ येऊन ठेपलेली, त्या वेळेला आम्ही आव्हान दिलेलं आहे. आणि यासाठीच आम्हाला कल्पना होती, आम्हाला शंका होती, की शंका ही होती की ज्या दिवशी गणपतीच्या आरतीला तुमच्या घरी माननीय प्रधानमंत्री आले, त्याच दिवशी आमची शंका 90% निर्माण झाली की या ठिकाणी आमचं संविधान, आमची लोकशाही, आमचा देश एका पद्धतीनं घातक वळणावर येऊन ठेपलेला आहे. परंतु या 8 दिवसापूर्वीच्या वक्तव्याने त्यावरती शिक्कामोर्तब झालं आणि आम्हाला कळून चुकलं की आमच्या देशाला कोणी देव वाचवू शकत नाही, आमच्या देशाला संविधानच वाचवू शकते हा संदेश आम्ही तयार केलेला आहे. तुमच्यासारखं म्हणणार नाही आम्ही की या देशाला देव वाचवू शकतील, ईश्वर वाचवू शकतील. अरे हे वाचवले असते माननीय चंद्रचूड साहेब, जर या देशाला आणि देशातील समस्यांना देव आणि ईश्वर वाचवू शकला असता तर महम्मद घोरी, महम्मद गजनी यांच्या स्वाऱ्या आक्रमणे, घोरीनंतर 17 वेळा आक्रमण केलेले त्या देशावरती आणि लूट करून नेलेली आहे. येथील राजा महाराजांना 3-3 दिनार म्हणजे 3-3 रुपयाला विकलेला आहे गुलाम म्हणून. ती वेळ नसती आली या ठिकाणी. इतिहास पहा. या देशाला जर या ईश्वरानं परमेश्वरानं वाचवलं असतं, समस्या सोडवल्या असत्या, तर आमच्या मणिपूरमध्ये प्रकरण घडली नसती. आमच्या देशावरती 43 लोकांच्या आक्रमण स्वाऱ्या या देशावर झाल्या नसत्या. कुशाण घ्या, युआन घ्या, मोगल घ्या, मुघलांच्या घ्या स्वाऱ्या. छत्रपती शिवाजी राजांना हातामध्ये तलवारच घ्यायची गरज पडली नसती जर ईश्वराने हे देश वाचवला असता तर. आणि तुम्ही सांगताय की देवानी हे सर्व आम्हाला अयोध्येचं प्रकरण निपटायला सांगितलेलं आहे. लाज वाटायला पाहिजे आपल्याला की आम्ही संविधानाचे संरक्षक असून या संविधानाला बाजूला ठेवून या ईश्वराला त्या ठिकाणी मानतोय आणि ईश्वरच आम्हाला शक्ती देईल म्हणतोय. आमची मानसिकता आमची या ठिकाणी निर्माण झालेली आहे. चूक तुमची नाहीये, तुम्ही चुकीचे असूच शकत नाही, कारण तुम्ही या देशातले पूर्वज नाही आहेत, बाहेरून आलेले आहात. इंडोनेशिया, आग्नेय आशिया बाहेरून येऊन मजल दर मजल करत या ठिकाणी आलेले आहात आणि येथील नाग, द्रविड, अज, यक्षु, शिग्रू, पणी या मूळ वंशी असलेल्या, मूळ निवासी असलेल्या, 100% लोकशाहीवादी असलेल्या या सुसंस्कृतीवर आपल्या पूर्वजांनी इथं येऊन, बाहेरून येऊन, आर्य लोकांनी, जी आताची ब्राह्मणशाही आहे, त्यांनी इथे येऊन या सुसंस्कृतीवर कुसंस्कृतीचा घाला घातला आणि बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला गुलाम करून टाकलं आणि आमच्यावरती सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा डाव टाकून आम्हाला संपवलं. हा इतिहास आहे आणि तुम्ही त्याचे वंशज, तुम्ही कसे चुकणार आहात? तुम्ही त्याच मार्गाने जाणार आणि त्या मार्गाने जात असाल तर आम्ही सुद्धा ज्या काळामध्ये, ज्या भारताच्या प्राचीन देशाच्या इतिहासामध्ये जे दाशराज युद्ध झालं, जे तुमच्याच टोळ्यामध्ये झालं, तुमच्याच आर्य लोकांच्या अंतर्गत टोळ्यामध्ये झालं आणि त्यामध्ये भरत नावाची टोळी बलदंड ठरली, याचा अर्थ स्पष्ट आहे की कूटनीतीचे, कुसंस्कृतीच्या लोकांमध्ये सुद्धा मतभेद होतात हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे तुम्ही सामदाम दंडभेदाची कूटनीती ज्यांनी निर्माण केली त्याच कूटनीतीला तुम्ही सुद्धा बळी पडणार असणार. आणि म्हणून सांगतोय की
कुठला ईश्वर जर या देशाला समस्येपासून वाचविला असता, सोडविला असता समस्या, तर आमच्यावरती महागाईची, बेरोजगारीची, दहशतवादाची, आतंकवादाची, नक्षलवादाची किंवा आर्थिक संकटांची ही चाहूल कदापि लागली नसती. तो आपण या सर्वसामान्य जनतेला दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आज सिद्ध झालेलं आहे तुमच्या या वक्तव्यावरून. कोट्यावधी केसेस प्रलंबित आहेत न्याय प्रक्रियेमध्ये. त्याला वेळ का लागतो? आमच्या माता भगिनीवर बलात्काराचे आणि त्यानंतर त्या आरोपींना फाशीच्या शिक्षेचे अनेक केसेस प्रलंबित आहेत. त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आपल्या न्याय यंत्रणेचं. या गेल्या 75 वर्षामध्ये आमचं राजस्थान घ्या, बिहार घ्या, महाराष्ट्र घ्या, कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये मानवी हक्काचे उल्लंघन झालेलं नाही? आमच्या माता भगिनीवर बलात्कार झालेले आहेत, हत्या झालेल्या आहेत. हे एवढं असताना सुद्धा आमची न्यायपालिका तटस्थ नाहीये, ठाम नाहीये आणि पोलीस प्रशासन तर पूर्ण या राजकारण्यांच्या बाबतीमध्ये रखेल होऊन बसलेला आहे. जी संविधानिक बांधणी आहे ती जर आज कधी मोडणारी असेल किंवा मोडत असेल तर त्याला केवळ आणि केवळ तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या एका आदेशाने संपूर्ण व्यवस्था हलणारी असते, परंतु तुम्ही तो आदेश देऊ शकत नाहीये. तुम्ही एका ओळीचा जर आदेश दिला असता की येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुका आणि तिथून पुढच्या सर्व निवडणुका ह्या ईव्हीएम वर होणार नाहीत, बॅलेट पेपरवर होतील, हा एक जर तुम्ही आदेश दिला असता तर आमच्या सर्वसामान्य जनतेची छाती गर्वानं तुमच्यासाठी स्वाभिमानानं फुगली असती आणि म्हटलं असतं की बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार खरे वैचारिक हेच हेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. परंतु तोही हक्क तुम्ही आमच्याकडून हिरावून घेतलेला आहे. आम्ही जे ईव्हीएमचं बटन दाबतो तो जो आमचा बटन दाबण्याचा जो अधिकार आहे, मूलभूत अधिकार, तो हक्क अधिकार नाहीयेच. एकच उत्तर द्या प्रश्नात की जर समजा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जर बरोबर असेल तर त्यामध्ये कितीही वर्षानंतर जर रिकाउंटिंग करायचं असेल तर होऊ शकते का? नाही होऊ शकत. त्याची जी काही डेटा आहे तो 40 दिवसाच्या वर कधी टिकू शकत नाही. रिकाउंटिंग कधी ईव्हीएमची होऊ शकत नाही. जर असं असेल तर आमच्यावरती या मुख्य निवडणूक आयोग ज्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कधीतरी असलेले TN शेषन साहेब, ज्यांनी संविधान निष्ठता 100% बाळगली, त्यांनी या सगळ्या राजकारण्यांना एका हाताच्या उंगलीवर नाचवलेलं आहे, बोटावर नाचवलेलं आहे. कशाच्या बळावर? या संविधानाच्या बळावर. संविधानाची ऊर्जा त्यांना कळाली, संविधानाचं महत्व त्यांना कळालं होतं, म्हणून हे राजकारणी लोक सगळेच त्या काळातले आणि TN शेषन आज जर आयुक्त असते तर आजचे सर्व हे फक्त दोघांनाच भिले असते. दोघांचीच त्यांना भीती वाटली असती, एक उपरवाला आणि दुसरे TN शेषन. माननीय TN शेषन सारखे जर आमच्या देशाला आताच्या काळामध्ये जर असते तर ईव्हीएम तर आलीच नसती, परंतु त्याचबरोबर जे 10व्या अनुसूचीचं प्रकरण आहे त्यांच्या हातामध्ये संविधानिक जेवढी शक्ती होती त्याचा शक्तीचा वापर त्यांनी पुरेपूर केला असता आणि आजचे माननीय राजीव कुमार जे आहेत मुख्य निवडणूक आयुक्त, जे कधीच संविधाननिष्ठ नव्हते, तुमच्यासारखे एवढं जगामध्ये ईव्हीएमला लाथाडलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ईव्हीएमला कधी न सोडण्याचा हट्ट धरलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकशाही मधल्या, संविधानामधल्या जेवढ्या काही मूल्यावर आधारित असलेल्या ज्या काही संस्था आहेत त्या संपूर्ण संस्था या मोदी सरकारनी, भाजपच्या सरकारनी
सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे हायजॅक करून टाकलेले आहेत आणि अपहरण करून केवळ आणि केवळ हिंदू राष्ट्राच्या नावाने या धर्मनिरपेक्षतेला तडा देण्याचं काम या भाजप सरकारने, मोदी अमित शहानी आणि या संपूर्ण व्यवस्थेने तुमच्या सहित, मुख्य निवडणूक आयुक्तासहित, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासहित, राष्ट्रपती सहित आणि इतर राज्यपालांसहित सर्वांनी मिळून या संविधानाला आतून पोखरून काढून संपूर्ण असंविधानिक मार्गाचा अवलंब करून आपण या देशाला एका वेगळ्या भयानक अशा अराजकतेकडे घेऊन जाण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. शेवटी एकच सांगतो, माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब, माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब, माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अर्थमंत्री अजित पवार साहेब आणि इतर राज्यातील सर्व सरकार, या सर्वांना मी चॅलेंज करतो की तुम्ही लोकांनी सर्वांनी मिळून या संविधानाला, लोकशाहीला आणि या देशाला, सर्वसामान्य जनतेला कधीच समजू दिलं नाही. या व्यवस्थेला तुम्ही कधी सर्वसामान्य जनतेला समजू दिलं नाही आणि म्हणून आम्ही दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेमध्ये जगत आहोत. तुमच्या 1500 रुपयाच्या लाडक्या बहिणीच्या रूपाने जे टिकल्या मिळालेल्या आहेत त्या आम्हाला कधीही आमिषाला बळी पडू देणाऱ्या नाहीयेत. आमच्या मताचा हक्क जरी ईव्हीएम ने हिरावून घेतलेला असला तरी सुद्धा आम्ही त्या बटनाला दाबून, ईव्हीएमच्या बटनाला दाबून आमचा हक्क आम्ही संरक्षित करण्याचा प्रयत्न करू. परंतु या संविधानाला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संदेश आदेश दिलेला आहे त्या संदेश आणि आदेशाचा आम्ही पालन केल्याशिवाय राहणार नाही, आचरणातून सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अंगीकृत करत आहोत. हेच आम्ही या ठिकाणी सिद्ध होतो आणि लोकशाहीच्या माध्यमातून या देशाला आम्ही वाचवल्याशिवाय राहणार नाही. हाच दृढ संकल्प आम्ही करू आणि मी व्यक्तिगतरित्या या ठिकाणी ओपन चॅलेंज या सर्व व्यवस्थेला सांगतो, करतो की 2029च्या लोकसभेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरच होतील आणि कराव्या लागतील हा ठाम विश्वास आणि तुम्हाला आव्हान करून सांगतो. आणि यानंतर निश्चितपणे हे जागृतीच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि मी स्वतः त्यामध्ये तन, मन, धन आणि संघर्षाला समर्पित होऊन या ठिकाणी काम करणार आहे की 2029च्या लोकसभेच्या निवडणुका निश्चितपणे ईव्हीएम हटवूनच झाल्या पाहिजे. यासाठीच पुरेपूर ताकद लावून आम्ही सर्वसामान्य जनता तुमच्या या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही करणार आहोत. तुम्ही जरी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असाल तरी आम्ही हा लढा सर्वोच्च न्यायालयाच्या हाताबाहेर गेलेला आहे. तर हा लढा आम्ही जनता की अदालत जी सर्वोच्च स्थानी आहे त्या जनतेच्या अदालतीमध्ये जाऊन, जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन हा आम्ही न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करू. यासाठी आम्हाला तुम्हीच काय, तुम्ही संपूर्ण व्यवस्थाच काय, आम्हाला जगातील कोणती लोकशाही, कोणती शक्ती आम्हाला रोखू शकत नाही. त्याचं कारण हे की अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस पेन, थॉमस जेफरसन यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे सैनिक आणि त्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी सर्वसामान्य जनता अमेरिकन जेव्हा एखाद्या संघर्षामध्ये, एखाद्या स्वातंत्र्य युद्धामध्ये, एखाद्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून जेव्हा खांद्याला खांदा लावून भिडते तेव्हा त्या जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेचाच सर्वोत्तम विजय होत असतो. हेच तुम्ही या सर्वांच्या व्यवस्थेला हे दाखवून देण्याचं काम आम्ही येत्या काही दिवसापासून सुरुवात करून आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत. एवढं चॅलेंज मी तुमच्या व्यवस्थेला करतो आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून ह्या दृढ संकल्प करून या ठिकाणी मी आपली रजा घेतो. एवढं बोलून थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.